नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, अंगणवाडी सेविकाताईंनो, मदतनीसताईंनो, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी खूप महत्त्वपूर्ण घोषणा केलेली आहे आणि त्यांनी त्याचं परिपत्रक देखील जाहीर केलेलं आहे। अत्यंत महत्त्वाचं हे परिपत्रक असणार आहे, जास्तीत जास्त शेअर करा। बघा, या परिपत्रकामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे त्यापूर्वी आपण आदिती तटकरे ताई काय म्हटलं आहे आपण थोडक्यात जाणून घेऊया। बघा, संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेला 23 जून हा आंतरराष्ट्रीय विधवा दिन संपूर्ण महाराष्ट्रात एकल महिला दिवस म्हणून साजरा करण्यात यावा असे बैठकीत निर्देश दिले। या बैठकीच्या माध्यमातून संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांनी त्याच्या सूचना देखील दिलेल्या आहेत। तसेच बघा, हा दिवस एकल महिला दिवस आहे, तो हा दिवस साजरा करत असताना महाराष्ट्रातील धोरणाप्रमाणे विधवा या शब्दाऐवजी एकल महिला ही सन्मानजनक संज्ञा वापरावी अशाही सूचना दिलेल्या आहेत। राज्य शासनामार्फत एकल महिला धोरण तयार करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे। या पार्श्वभूमीवर आज आयोजित करण्यात आलेल्या बैठकीच्या माध्यमातून या सूचना दिलेल्या आहेत। राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामपंचायतीमध्ये एकल महिला दिन हा 23 जून रोजी साजरा करायचा असं निर्देश दिलेला आहे। या कार्यक्रमासाठी गावातील किंवा शहरातील सर्व एकल महिलांना सन्मानाने निमंत्रित करावे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांचे 200वी जयंती वर्ष साजरे करावे। महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची उपस्थित महिलांना माहिती द्यावी। रोजगार, स्वयंरोजगार व उपजीविकेच्या संधीबाबत चर्चा करून बचत गटात नसलेल्या महिलांना बचत गट चळवळीमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करावे। आपल्या गावात, शहरात एकल महिला रूढी परंपरांच्या आधारावर अपमानास्पद वागणूक दिली जात आहे, ही वागणूक दिली जाणार नाही, याबाबत ठराव मंजूर करण्यात यावा। राज्य शासनाच्या प्रस्तावित एकल महिला धोरणामध्ये कोणत्या बाबींचा समावेश असावा याविषयी महिलांच्या मते, सूचना व आक्षेप जाणून घ्यावे। याबाबत शासनाकडे अहवाल पाठवावा अशी संबंधित सूचना या अधिकाऱ्यांना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या आहेत। तसेच आदितीताई तटकरे यांनी एक लेटर देखील म्हणजे एक परिपत्रक देखील जाहीर केलेलं आहे। बघा, 16 जून 2026ला हे परिपत्रक त्यांनी जाहीर केलेलं आहे। काय म्हटलेलं आहे त्यांनी या परिपत्रकामध्ये आपण ही थोडक्यात जाणून घ्या। बघा, विषय बघा, तुम्ही याचा विषय पाहू शकताय। महिला व बालविकास मंत्री यांच्याकडून आलेले हे परिपत्रक आहे। विषय बघा, संयुक्त राष्ट्रसंघाने निश्चित केलेला 23 जून आंतरराष्ट्रीय विधवा दिन म्हणजे इंटरनॅशनल विडो डे राज्यातील सर्व महिला, सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामपंचायतीमध्ये एकल महिला दिवस म्हणून आयोजित करण्याबाबतचा आहे। पुढे बघा काय म्हणण्यात आलेलं आहे, महाराष्ट्र शासनामार्फत राज्याचे एकल महिला धोरण तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे। त्या अनुषंगाने 23 जून रोजी साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विधवा दिनाचे आयोजन राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायतीमध्ये एकल महिला दिवस साजरा करण्यात यावा ही विनंती केलेली आहे। या कार्यक्रमामध्ये बघा, महिलांना विधवा या शब्दाऐवजी एकल महिला ही संज्ञा वापरून गाव, शहरातील सर्व महिलांना निमंत्रित करण्यात यावे। त्यांच्या समस्या, अडचणी, शासनाकडून आवश्यक असलेल्या उपाययोजना कराव्या, त्यांच्या समस्या सोडवण्यात याव्या। तसेच बघा, त्यांच्यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम देखील आयोजित करण्यास सांगितलेले आहे। जसं की बघा, आपले सरकार पोर्टल असेल किंवा इतर जी काही सरकारी विविध पोर्टल आहेत त्या माध्यमातून त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। तसेच बघा, बचत गटामध्ये समाविष्ट नसलेल्या महिलांना देखील बचत गटाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची भरती होताना अगोदरच राज्य सरकारने विधवा, अनाथ महिलांना याच्यामध्ये समाविष्ट करून घेतलेला आहे। त्यामुळे आता भरपूर अंगणवाडी सेविका, मदतनीसांना याचा फायदा होणार आहे, कारण की अंगणवाडीची भरती करताना जास्तीत जास्त प्राधान्य विधवा, अनाथ आणि एकल महिलांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे। आपल्यातील भरपूर अशा आहेत की ज्यांना खरंच याची गरज आहे, त्यामुळे आदितीताईंनी घेतलेला निर्णय अगदी योग्य आहे। पुढे बघा, त्यांनी या कार्यक्रमाची अंमलबजावणी कशी करायची हे सांगितले आहे। बघा, अंमलबजावणीबाबत खाली त्यांनी 4 सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना पाहून घ्या। कार्यक्रमाची व्यापक प्रसिद्धी करण्यात यावी। अंगणवाडी सेविका, महिला बचत गट, आशा सेविका व स्थानिक यंत्रणामार्फत सर्व एकल महिलांना निमंत्रित करण्यात यावे।
संबंधित विभागाचे स्थानिक अधिकारी कार्यक्रमास उपस्थित राहून शासकीय योजना, रोजगार व स्वयंरोजगार विषयक मार्गदर्शन करावे. महिलांसाठी अल्पाहार व चहा पाण्याची व्यवस्था करण्यात यावी असे महत्त्वपूर्ण निर्देश आदिती तटकरे यांनी दिलेले आहे. पुढे बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे. गाव शहरातील सर्व एकल महिलांची नोंद, त्यांची सामाजिक आर्थिक माहिती व प्रमुख अडचणी अभिलेख स्वरूपात संकलित करण्यात याव्या. कार्यक्रम आयोजित केल्याबाबतचा संक्षिप्त अहवाल व प्राप्त सूचना संबंधित जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांच्यामार्फत शासनास पाठवण्यात यावे. वरीलप्रमाणे आवश्यक सूचना संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी निर्गमित करण्याची विनंती केलेली आहे. याबाबत आपल्या स्तरावरून आवश्यक निर्देश निर्गमित करून अनुपालन अहवाल सादर करावा. अशी महत्त्वपूर्ण अपडेट आणि माहिती आपल्याला महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून आलेली आहे. अत्यंत महत्त्वाचा हा निर्णय आणि हा व्हिडिओ आहे. जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच अंगणवाडी संदर्भात, पोषण ट्रॅकर संदर्भात महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा. धन्यवाद.